गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा. आमचं बघा येल कार्ट बघा कसं मोबाईल मध्ये बुट घाल हिला मारले आणि स्वतः मोबाईल घेऊन बसले. म्हणलं हिला मारावंच पण काय करावं, लेकरं एकत्र येतात आणि तसंच झालं बघा. थोड्या वेळात लेकरं एकत्रच आले बघा. पण मोबाईल तर बारकीच्याच हातात आणि मोठी तर तिच्या बाजूलाच होती. तेवढंच काय की मग आईला म्हणलं चहा दे. पण आईन मी आज बघा दोघं सोबत चहा प्यायला बसलो, कारण आईने आज एकदम जबरदस्त चहा पण आईला म्हणलं आज आपण दोघं चहा पिऊन आज मी रिलॅक्स आहे. कारण पप्पाला मी पहिलेच पुढे लावलं होतं दुकानात. मग आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकान डबा एवढा जड होता ना, तुम्हाला काय सांगू, एकदम लय कटाळा आलता. मग डबा घेतला, मग आपल्या राणीपाशी गेलो. राणीत पेट्रोल आहे का नाही चेक केलं, कारण पेट्रोल 2-3 दिवस झालं टाकलेलं, पण हाय थोडंसं हाय म्हणलं आपलं पेट्रोल टाकलंय. मग आपल्या राणीला एकदम चकाचक करत घेतलं बघा. लय घाण होती आणि लय धूळ उडती ना, मग आपल्या राणीला एकदम चकाचक केलं की आपण डायरेक्ट दुकानातच गेलो बघा. दुकानात गेलं की आपलं चिल्ड पाणी आणलं होतं, ते आपल्या थर्मसमध्ये टाकलं, कारण चिल्ड पाणी प्यायला एकदम जबरदस्त मजा येते. मग एकदम गार झालं की मग आपल्या मशनी पुसत घेतल्या, कारण मला घाण आहे ना थोडं बी आवडत नाही आणि धुळीने एवढा वैताग आला ना मग काय सांगा. मग एकदम मशनी एकदम चकाचक केल्या की मग आपण आपल्या आज कामाला सुरुवात केली बघा. कारण देवाचा आशीर्वाद घेतला की डायरेक्ट आपलं म्हणलं कामाला जोरच द्यायचं. मग सगळं काम केलं. मग आपल्याला भूक लागली म्हणून वडापावना गेलो. एकदम बंगाट गाडी पळत गेलो बघा, एकदम मस्तपैकी वडापावना, कारण पोटात गुडगुड करत होतं ना, भूक लागली होती म्हणून. पुढे गेलो तर ट्रॅफिक आहे, म्हणलं जरा साईडला गाडी दाबा मग नंतर जावा. मग वडापाव घेऊन आलो आणि वडापाव खात बसलो बघा. एवढा मस्त वडापाव होता ना, नाही भेटल्यासारखा कसा वाचा वाचा खातो, कारण काय पर्यायच नाही ना. त्यामुळे फटाफट फटाफट खाल्ला आणि मग नाही का काही काम नव्हती, मग इकडे तिकडे आवरावर केली बघा. एकदम मस्तपैकी जिकडले तिकडे सामान आहे ना आपापल्या जागी लावलं. तेवढं झालं की मग नाही का पप्पानी पेरू आणला होता. मग पप्पानी पेरू आणला, म्हणलं पेरू जोर दिला, म्हणलं सीझन चालू आहे ना आता, पेरू खायचा म्हणजे खायचा. मग पेरू खाऊन झाला की मग नाही का आज काय काम नव्हतं ना, म्हणून नाही का म्हणलं जेवायचं डायरेक्ट झोपायचं. मग डायरेक्ट 4 वाजता झोपेतून उठलो बघा. एकदम मूड एकदम फ्रेश केला, एकदम तोंड बिन धुतलं. मग आपलं कामाला चालू करा. पण म्हणलं पहिले चहावाल्याला फोन लावला, मस्तपैकी चहा पीत बसलो बघा. आज चहा प्यायला मी एकटाच नव्हतो, तर आई वडील आणि आम्ही पाहुणे होते, ते आम्ही तिघं मिळून चहा पिला. मग चहा पिण्या कामाला एकदम जोश पकडला ना, एकदम फटाफट काम करत घेतलं. एकदम रप बटणं लावत घेतलं एकदम फटाफट. मग ते झालं की मग एक टेलर पशी आलो, घ्या तुमचे कपडे, आता आम्हाला घरी जायचं. मग आम्ही बंगाट घरी निघणार आहे म्हणलं. मग नाही का डायरेक्ट पप्पानी शटर बंद केलं बघा मी जाऊस तर. मग शटर बंद केलं की मग आपली गाडी एकदम बंगाट पळवत नेली, कारण पप्पा आज सायकल येणार होते. मग आईन मी आज गाडीवर चाललो होतो, पण आम्हाला एक पार्सल आणायचं होतं. मला माहिती ना आपलं पार्सल काय, माझ्या बहिणीच्या मुलीला. मग आम्ही बहिणीच्या मुलीला नाही गेलो. मग बहिणीने नाही का चहा बनवला होता. मग चहा पेलो आणि डायरेक्ट निघालो मग एकदम हाय स्पीड. आणि थंडी एवढी होती ना, एकदम कडकड करीत होतं बघा, एवढी थंडी होती. पण काय करा, गाडी चालवायची तर होती, पण गार तर लागत होतं. मग तसंच गाडी पळवी डायरेक्ट आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये पोचलं की मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं. मीच काय तर माझ्या आईने बी घेतलं. दर्शन घेतलं की नाही का आपली व्हिडिओ इथंच थांबवा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.